शतकवीर आमचे सागर गायकवाड देखील इकडे आहेत. वेल प्लेड मयूर, अभिनंदन. जबरदस्त बॅटिंग केली लास्ट मोमेंटला. अगदी आपण पाहिलं तर चांगले चौकार आले आणि 2 ओव्हरमध्ये भरपूर धावे हव्या होत्या पण सेकंड लास्ट ओव्हरमध्ये 22 आल्या मयूर. तिथून असं वाटलं की आपण या मॅच मध्ये शिरकाव केलाय. मोमेंटम तिथूनच शिफ्ट झाला. आम्ही मॅच जिंकलो ते कुठे असं वाटलं होतं का सुरुवातीला की मॅच आपल्या हातातून गेली आहे, आता इथून जिंकणं कठीण आहे, असं वाटलं होतं का पहिले? असं तर मॅच कधी सोडायची नसते म्हणून असं वाटलंच नाही आम्हाला. लास्ट मोमेंटला जे चौकार आले त्यानंतर मॅच जिंकली, विनिंग मोमेंट सेलिब्रेशन, त्याबद्दल काय सांगाल? चांगलं, खूप चांगलं वाटलं. टीम जिंकली म्हणून चांगलं वाटलं. बाकी टुर्नामेंट पण चांगली ऑर्गनाईज केली चिट्टूनी कंपनीने. थँक्यू. खूप शुभेच्छा मयूर तुला पुढे मॅच साठी असतील. मयूर आपल्या सोबत होते साईच्या सुपर जायंट संघासाठी. ज्याने लास्ट मोमेंटला जबरदस्त बॅटिंग करत असताना अगदी आपण पाहिलं तर संघाला सामना जिंकून दिला आणि 16 धावांची वसुली त्याने केली. अभिनंदन. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं मी स्वतः समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडलं जाईल. थँक्यू. शतकवीर आमचे सागर गायकवाड यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. जरीमरी क्रिकेट संघ तिसगाव संघाचे कर्णधार आहेत. विपुल गायकवाड देखील आपण पाहतोय. हेमंत गायकवाड अगदी आपण पाहिलं तर आउटस्टँडिंग फिल्डिंग करतात. श्री तिसाई स्टार्स नेतिवली या संघाला 7 धावांची पॅनल्टी असेल. एक खेळाडू त्यांचा अवेलेबल नाहीये आणि 12th मॅन देखील त्यांच्याकडे उपस्थित नाहीयेत. सो 7 धावांच्या पॅनल्टी सहित तुम्हाला खेळावं लागेल. एका संघाला 15ची देखील लागली आहे आणि आता सेकंड हायेस्ट पॅनल्टी आपण पाहतो. श्री तिसाई स्टार्स नेतिवली या संघाला 7 धावांची ही पॅनल्टी आहे. संदीप दादा पावशे देखील आमच्या मंचावरती विराजमान झालेले आहे. चेट्टू पावशेचे मोठे बंधू आहेत. खरं तर त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मोस्ट वेलकम. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल. अगदी आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहतो आमचे संदीप दादा मॅचचा आनंद घेत आहेत. वेलकम. बॉलर तयार झालाय. पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कल्याणच्या अद्भुत अविश्वसनीय अप्रतिम आणि अव्वल दर्जाच्या स्पर्धेमध्ये कल्याण प्रीमियर लीग मध्ये तुम्ही आहात.
टायरेट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे मात्र आपण पाहतोय 2 सामने ऑलरेडी गमावलेले आहेत श्री देसाई स्टार्स नेतिवली या संघाने. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. ए ग्रुप मध्ये अगदी आपण पाहिलं तर बी ग्रुप, सी ग्रुप, डी ग्रुप आणि ई ग्रुप अशी ग्रुप आपण पाहतोय. राम बॉलिंग मार्कवर इथे देखील आपण पाहतोय पुन्हा एकदा क्लोज कॉल होता. संकेत देखील असतायत आणि स्टम्प्स कुठे आहेत आणि राम हात कुठून फिरवत आहेत एक्झॅक्टली अगदी पाहतोय. ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय आणि फक्त 4 धावा रामने खर्च केल्यात बघा. पहिल्या वरचा खेळ संपला. पहिल्या वरच्या समाप्तीनंतर विदाउट एनी लॉस 11 धावा. ऑन साइड स्वीप केलाय. स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूने निघाला चेंडू लॉंग लेग सीमारेच्या पलीकडे. केपीएल चौकार. लॉंग लेग बाउंड्रीच्या पलीकडे अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावांची वसुली केली जाते. धावसंख्या 4 ने पुढे, टोटल 15 वर. यावेळेस देखील आपण पाहतो अल्टी पलटी दे घुमा के शुभम लोखंडेच्या वाटपांना चौकार. कारण कालपासून ना झोप झाली आहे ना काय, जेवलेले नाही आहेत. परत यार बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 हर्षित शेट्टी. स्कॉर विकेट खेळल्या, फटका चांगल्या, पॉइंटला फिटर तैनात आहे. तिकडे 1 रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोर मित्र आम्हाला कळवतील. धावसंख्या आता झालेल्या त्या पेनल्टीच्या 7 ऍड करून 20. ओ टॉस झालाय. वाईट बॉलचा इशारा पंच देखील पाहता. तिकडे आपण पाहिलं तर अतिरिक्त धावेचा इशारा केला गेलाय. धावसंख्या अतिरिक्त मदतीने पुढे सरसावली जाईल. टोटल स्कोरबोर्ड वरती आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतील. 21 धावा झालेल्या आहेत. रिव्ह्यूची मागणी केली. विकेट वरती थांबू नका, पुन्हा सांगणार नाही आता, प्लीज रिक्वेस्ट आहे.
वाईट बॉल आहे. वाईट बॉलचा निर्णय आलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. 21 धावा फलकावर. स्वप्नाने खेळण्याचा प्रयत्न, पानवरती बॉल लागलाय, सिंगल तिकडे मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा पंपाते. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहिली तर एकंदरीत 22 रन्स ऑन बोर्ड. बावीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये बदल आहे, थोडे चेंजेस आपण पाहतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करणार समोर मिड विकेट. यावेळेस देखील काय घडलं बघा, कीपर बीट झालेत. सुदैवानं थर्ड मॅनला फिल्डर आहेत, 1 रन मिळेल. कीपर बीट झाले होते, थर्ड मॅनला फिल्डर आहेत, सिंगल मिळाली आहे. हर्षित शेट्टी आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. सामना जिंकायचा श्री 30 असला, कारण 2 सामने तिकडे गमावलेले आहेत. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 चा खेळ पूर्ण झालाय. सेकंड ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 विदाउट लॉस ऑफ द सेकंड ओव्हर. टीम सिद्धिविनायक स्ट्रायकर्स. तेवीस धावा फलकावर. डिस्कूप केला गेलाय, फटका चांगलाय. ही ओळख आहे शुभम लोखंडेची. पल्लू स्कूप खेळलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. राम तयार पुन्हा येतं बॉलिंग मार्क वरती. पुढचा बॉल. फटका चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत समोर. बॉल अडवतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे झाली. टोटल आपण पाहिले तर 28 विदाउट एनी लॉस. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. शुभम लोखंडेनं 17 बनवल्यात. सुमनसाठी बॉल खोला टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय, पण आपण पाहतोय लाईन पासून थोडा भरकटलाय. वाईट बॉलचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन. संकेत सरांचा इशारा आपण पाहतोय. अतिरिक्त धावेचा आलाय. हलक्या हाताने खेळलाय फटका. अगदी आपण पाहतोय पॉइंट्स टेबल वरती चढाओढ सध्या सुरू आहे, पण कोण कुठे आहे, कोणत्या स्पॉट वरती आहे, तुम्हाला उद्याच कळेल. स्कूप केला गेलाय पुन्हा एकदा. यावेळेस देखील आपण पाहतोय सक्सेसफुल ठरलाय. क्या बात आहे, वा बाई वा. शुभम लोखंडेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. कल्याणकर चला लवकर. क्या बात आहे. पल्लू स्कूप आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलाय. ज्या प्रकारे फटका शूट केला बघा. मोठ्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. दिल स्कूप खेळलाय, पल्लू स्कूप खेळलाय. सुपला शॉट, चौकार. क्या बात आहे. पब्लिक डिमांड 1 अँड एखादा चौकार हवाय शुभम. ऑन पब्लिक डिमांड. शुभम देखील स्माइल करतोय. 1 अँड शॉट.
आणि एका आता चौकार जर आला तर ओ क्या बात है, क्या बात है राम, क्या बात है. इथे मात्र आपण पाहतोय चेक कंप्लीट. शेट्टी काहीतरी सांगतात. एका आता चौकार तर अक्षय येर यांच्याकडून देखील पारितोषिक आहे. 1000 रुपयाचं बक्षीस असेल. वन हँड चौकार मारण्याचा प्रयत्न. एका आता क्या बात आहे. प्रेक्षकांसाठी शुभम लोखंडे काही करू शकतो, कारण बघा टाळ्या देखील वाजवतात प्रेक्षक. हे प्रेम आहे. कल्याणकरांनी भरपूर खेळाडूंना प्रेम दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहिलं शुभम लोखंडे असेल, बल्ली असेल, त्यानंतर आपण पाहिलं तर KP47 असेल, राजम प्रजापती असेल, या सगळ्या खेळाडूंना कल्याणकरांनी भरपूर प्रेम दिलेलं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गॅप मध्ये एंट्री गॅप. आता मात्र सुमितच्या बॅटमधून देखील येतोय चौकार. समर्थ प्रतिष्ठान आणि R1 स्पोर्ट्स 3 ओव्हरचा खेळ झालेला आहे. फर्स्ट ऑफिशियल कॉल तुम्हाला दिला जातो श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि R1 स्पोर्ट्स. पहिला कॉल 4 ओव्हर नंतर दुसरा कॉल मिळेल आणि 5 ओव्हर नंतर कॉमेंट्री बॉक्सशी जर तुम्ही संपर्क साधला नाही आणि टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहिला नाहीत तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. शिस्तबद्ध शिस्तप्रिय स्पर्धा आपण पाहत आहोत. डिसिप्लिन मेंटेन तुम्हाला करावा लागेल आणि प्रत्येक संघानं डिसिप्लिन मेंटेन ठेवलाय. ज्या खेळाडूनं ते रूल्स ब्रेक केले गेले, ज्या संघानं रूल्स ब्रेक केले त्यांना अगदी आपण पाहिलं तर पॅनल्टी दिली गेली. योगेश यावेळेस देखील दूर ठेवला जातोय. पाश्चात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. स्क्वेअर अंपायर काय करणार, तुम्ही तिकडे अपील का करतायत योगेश? तुम्हाला मेन अंपायर कडे अपील करावी लागेल. कॉट बिहाइंडची अपील तुम्हाला मेन अंपायर कडेच करावी लागेल. स्क्वेअर अंपायर त्यामध्ये काही करू शकत नाही का डिसिजन पूर्णपणे मेन अंपायरचा आहे. स्टेकोमीटर लावू आपण येणाऱ्या 2 ते 3 वर्षांमध्ये. पुढे येऊन खेळला गेलाय. फटक्या इथे मात्र आपण पाहतोय फसलाय. शुभम लोखंडेला माघारी परतावं लागेल. चांगली इनिंग खेळली एकदा 22 धावांची अफलातून इनिंग आणि तो होतोय बाद. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एकंदरीत 40 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शुभम लोखंडे आयकॉन खेळाडू आता मात्र बाद झालेला आहे. आउटर आयकॉन. कल्याण प्रीमियर लीग प्रत्येकाची प्रचंड मेहनत आमच्या संपूर्ण कोर कमिटीची या स्पर्धेसाठी. ग्राउंड बनवण्यापासून विकेट बनवणं आणि विकेट देखील तुम्ही पाहिली तर प्रत्येकाला आवडते. पाटा विकेट आहे. गणेश आला नवीन बॅटर. बॅटची हलकीशी बाहेरची कडा लागली. पॉइंट मध्ये बॉल. सुमित पीडी तिकडे उपस्थित आहे. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे 41 आकड्यावर 41. पुढचा बॉल योगेश बॉलिंग मार्कवर. कमबॅक करायचा आहे श्री तिसाई स्टार्स संघाला. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क नाही. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी डॉट बॉल. श्री तिसाई स्टार्स मैदानाच्या आतमध्ये खेळतात. शक्ती ठाकूर आमचे ऑनलाईन या मॅचचा आनंद घेतात. तनिष्का ठाकूर, माणिक ठाकूर त्यांचं देखील स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. तनिष्का 11 या संघाला आपण पाहतोय लोकल फॉर्मॅटमध्ये सातत्याने खेळलं जातं आणि शक्ती ठाकूर त्या संघाला पुरस्कृत करतात. पण आज अमित दादा शिवळकर असतील आणि शक्तीदादा ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. श्री तिसाई स्टार्स. दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर सिद्धिविनायक स्ट्रायकर संघ.
पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डेड बॉल आपण पाहतोय. चेक कम्प्लीट. यावेळेस देखील आपण पाहतोय लेग स्टंप सोडून चाललाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. अतिरिक्त धाव तिकडे मिळते. धावसंख्या 43 वरती 43. लॉस ऑफ 1 विकेट. 3.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. ड्राईव्ह केला गेलाय. फटका चांगला आहे. क्षेत्रक्षेत्र तिकडे बॉल अडवला जाईल. 2 धावा सहज मिळतील. ओव्हर नंबर 4चा खेळ ते संपुष्टात आलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 45 45. लॉस ऑफ 1 विकेट. रन्स ऑन बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. स्टॉपवॉच ऑन आहे, लक्षात ठेवा. वेळ अतिरिक्त खर्च होता कामा नये. गॅप मध्ये खेळला गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे केपीएल चौकार. उद्या देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर मनीषजी बागे सर आणि सागरजी मोरे सरांचा आपण आवाज ऐकणार आहात. सोडून दिलाय. वेल लेफ्ट म्हणावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती आता 51. मागील दोन्ही मॅचेस मध्ये श्री तिसरा स्टार संघाला बॅटिंग करावी लागली होती. फिल्डिंग करायची आहे पहिल्या इनिंग मध्ये. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान R1 स्पोर्ट्स. टॉस साठी आपण तयार राहायचंय. खेळाडू तिकडे आलेले आहेत. टॉस देखील आपण तिकडे करून घेणार आहोत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. धावसंख्या झाल्या आता 52. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. नो बॉल आहे. नो बॉल आहे. तिकडे मात्र आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण. आशिषला आपण पाहतोय. रनआउटचा धोका इथे मात्र आपण आता रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला माघारी परतावा लागेल. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक स्ट्रायकर्सला. धावसंख्या 54 आपण पाहतोय. 54. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 2 टू गो. ड्राईव्ह केला गेला. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. चांगली फिल्डिंग तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या फक्त 1 मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे आपण पाहिले तर 55 धावा धावपटलावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचा बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. स्वप्नील पाटील वाघला आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये चांगली बॉलिंग केली. ओव्हर नंबर 5 खेळ पूर्ण झालाय. 56 धावा धापटल्यावरती 57चं टार्गेट. आणि श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि R1 स्पोर्ट्स मध्ये आता आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. शेखर दादा पावशाने विनंती करेन संदीप दादा पावशांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. संदीप दादा पावशे यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. दोन्ही संघांना गीत आपल्याला जोडले गेलेले आहेत. टॉसची प्रक्रिया केली जाईल. महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग आणि कल्याण प्रीमियर लीग डीके कॉल करतात. चॅम्पियन्स लीग महाराष्ट्र चॅम्पियन्स लीग कॉल आणि ते चाललेलं आहे. टॉस प्रथम जिंकलाय संदीप आपण मंचावरती विराजमान व्हा पुन्हा एकदा. डीके टॉस जिंकलाय. टॉस महत्वाचा होता आणि आता डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्क्वॉड मध्ये काही चेंजेस आम्हाला पाहायला मिळतील की सेम स्क्वॉड सोबत कंटिन्यू कराल? सेम स्क्वॉड असेल. काय सांगाल केपीएल बाबत? अगदी आपण पाहिलं तर चांगले मॅचेस होत आहेत. जबरदस्त सामने रंगतात देखील. या मॅच मध्ये देखील आम्हाला नेल बॅटिंग फिनिश पाहायला मिळेल का? नक्कीच या मॅच मध्ये पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करू. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी असतील. टॉस महत्वाचा होता. टॉस गमावला. जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? बॅटिंगच घेतली. मनासारखं होतं. हवे ते पाहिजे ते मिळतंय. बॅटिंग करताना काय एकंदरीत प्लॅन सेट केलाय की काय टार्गेट सेट केलंय मनामध्ये की कितपत धावा बनवायच्यात? हो म्हणजे तसं काय केलं नाही पण बॅटिंग चांगलं केलं तर आपला स्कोर चांगला होतो. कोणत्या बॅट्समन वरती विश्वास आहे जो पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरला युटिलाइज करू शकतो? रवी पवार, डोरा. डेंजर डोरा चांगली बॅटिंग करतोय त्याबद्दल काय सांगाल या हंगामात? चांगली बॅटिंग करतोय. तो एकदम भारी मजा येते त्याची बॅटिंग बघायला. भरपूर शुभेच्छा. आणि टॉस बॉक्स मधून माहिती आली आहे टॉस इथे जिंकलेला आहे. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठाने संघाने प्रथम निर्णय घेतलाय गोलंदाजीचा. R1 स्पोर्ट्सला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. मॅचला होते सुरुवात. हर्षल गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. मॅच सुरुवात झालेली आहे. हर्षल आपण पाहतोय. पुढे फटका चांगला आहे. क्या बात आहे. आशिषने मात्र आता आक्रमण केलंय. दमदार सुरुवात. चौकार. हर्षल तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न स्वीप करायचा होता. आशिषला मात्र जमलं नाहीये. बॉल विकेट किपरचा हातामध्ये डॉट बॉल.
ड्राईव्ह केला गेला, फटका चांगला, क्षेत्रक्षे तिकडे आहेत, एक धाव मिळेल. एका दुक्का सिंगल डबल. वीरू अक्षयचं आहे ते. खरं तर आमच्या यामध्ये कोणताही हस्तक्षेप नाहीये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आणि हर्षलच्या विकेट हॅट्रिक साठी अगदी 3,000 रुपयांचं बक्षीस आनंद सिंग यांच्याकडून असणार आहे. मेहुल गायकवाड बघा, धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत आता 11 वरती. चांगला स्टार्ट आशिष देखील मिळवून देतो आपल्या संघाला आणि आता मात्र हर्षितने देखील हात खोललेले आहेत. चेक चेक चेक. हा चालू करा. पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. 13 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. श्री तिसाई स्टार्स अगदी आपण पाहिलं तर आता तारांना चमकावं लागेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तिकडे मात्र आपण पाहतोय. सेन्सिबल अप्रोचने बॅटिंग करतात सध्या दोन्ही फलंदाज. समजदारी भरत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. हर्षित शेट्टी आणि आशिषला आपण पाहत आहोत. बॉलर तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला गेलाय. टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. गुड फिल्डिंग, बॉल अडवण्यामध्ये यश मिळतंय. केवळ एक रन, केवळ एक रन आपण पाहतोय. सिंगल प्राप्त केली जाते. धावसंख्या सिंगलने पुढे टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. फटका चांगला खेळला पुन्हा एकदा. क्षेत्रक्षेत्रकडे आहेत. एका धावेला महत्व नाहीये. सिंगलने काम चालणार नाहीये. शुभम लोखंडे गोलंदाजी मार्कवरती. आउटर आयकॉनिक कामगिरी त्याने पूर्वार्धामध्ये केली. बॅटिंग चांगली करता हर्षित शेट्टीला देखील दाखवावं लागेल. आयकॉनचा धमकम. पुढे स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 16, 16 रन्स ऑन द बोर्ड. वॉल्यूम दे. स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावरती चांगली गोलंदाजी केली जाते. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या ओव्हरमध्ये फक्त 3 आले. शुभम लोखंडेने अफलातून गोलंदाजी केली आहे. शेट्टीला शांत ठेवलंय. स्वीप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. बॅकअप देखील मिळत आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ तिकडे संपुष्टात आलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती फक्त 17. 18 बॉल मध्ये 40 करायच्या आहेत. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक. 40 धावांची गरज या मॅच मध्ये.
2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 17 धावा धावपटलावरती. चांगला फटका खेळलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. 1-2 धावांनी काम चालणारच नाहीये. 40 करायच्या 17 मध्ये आता 39 ची गरज. 18 धावा झालेल्या धावपटलावर. बॉलर तयार. हर्षल बॉलिंग मार्क वरती. कोला टाकण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक आहेत समोर. दुसरीचा प्रयत्न करायला हवा. थोडं कॅज्युअल अप्रोच तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 19. एक छोटी धाव इकडे मात्र आपण पाहतोय. ओव्हर नंबर अगदी आपण पाहिलं तर 3चा खेळ सुरू आहे. तिसऱ्या ओव्हर मध्ये हर्षल आलाय. हर्षलने आपण पाहिलं तर पहिल्या स्पेल मध्ये धावसंख्या खर्च केला होता तब्बल 13 आणि या ओव्हर मध्ये विखुरल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये पहिल्या 3 मध्ये फक्त 3 खर्च करतोय. मागील 9 बॉल मध्ये एकही बाउंड्री आले नाहीये आणि अखेर मात्र आपण पाहतोय धावांची कोंडी फोडली गेली आहे. लेफ्टीने मात्र जबरदस्त फटका खेळलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. KPL 4. थँक्यू डीजे. यावेळेस देखील की आपण खेळलाय. क्या बात आहे. मॅच ऑन. सामन्याला झाली सुरुवात. पुन्हा एकदा सामना जिवंत केलाय. या 2 चौकारांनी चेंडू सीमा पलीकडे. 4. अठ्ठावीस धावा धावपटलावरती. शेवटचा बॉल. मॅच ऑन झाले. मी म्हणेन सामना जिवंत केलाय लेफ्टीने. ऑन साइडला खेळला गेला फटका चांगला आहे. मी म्हणेन चांगलं केलंय. शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलाय. ओव्हर अगदी आपण पाहिलं तर 3चा खेळ पूर्ण झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 धावा. 29 रन्स ऑन बोर्ड विदाउट एनी लॉस. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप, चांगली साझेदारी, चांगली भागीदारी बनवली गेली. 11 हर्षित शेट्टीच्या बॅटमध्ये आणि 17 आशिष लेफ्टीच्या बॅटमध्ये येतात. 12 बॉल 28 ची गरज. शुभम बघा तुमचे बरेच खेळाडू सातत्याने विकेट वरती मिटिंग घेतात. चला नेक्स्ट मॅच श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि R1 स्पोर्ट्स आणि त्यानंतर AP देसाई वॉरियर्स आणि ब्लॅक पॅन्थर्स. अगदी साहिलजी शेळके सर आणि वीरा धनावडे सरांना तुम्ही ऐकतात कॉमेंट्री बॉक्स मधून. आज हे 2 नौके समालोचक खरं तर आपल्या कल्याण प्रीमियर लीग साठी असतील. गेले कित्येक वर्ष ते करतात समालोचन, पण आपल्या स्पर्धेमध्ये ते पाहुणे समालोचन म्हणून आलेले आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. मी देखील मागील 5 पर्व सलग या स्पर्धेमध्ये जोडला जातोय. खरं तर सुनील फुलोरे यांनी प्रथमतः या स्पर्धेमध्ये स्थान दिलं. त्यानंतर चिट्टू पावशेचं देखील प्रेम राहिलं या स्पर्धेमध्ये आणि सातत्याने प्रत्येकी वर्षी या स्पर्धेने विश्वास दाखवलाय. आणि या स्पर्धेमध्ये या स्पर्धेमुळे खऱ्या अंदाजाने आम्ही पाहिलं तर मला एक समालोचन म्हणून ओळख मिळाली. अकरा चेंडू आणि 27 धावांचं समीकरण या मॅच मध्ये. पुढे खेळला गेला फटका पण क्षेत्ररक्षकात लॉंग ऑफला डायरेक्ट हिटची गरज आहे. बॅकअप दूर आहे. बाल बाल बचे सिंगल मेल सिंगल धावसंख्या पुढे 31.
चांगला फटका आहे. ट्रॅकिंग फटका आपल्याला पाहायला मिळाला. अडवलं की नाही बॉलला तर ते पाहिलं जाईल. पंच सांगतात सेफ आहे. गुड फिल्डिंग आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले बघा स्क्रीनवरती. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर वाचवल्या गेल्या धावा, सेफ केल्या गेल्या. येस, चेक करायचं आहे का संकेत? येस, डाऊट आहे मनामध्ये तर चेक करून घ्या. सेफ आहे. 9 बॉल 25 ची गरज. चौकार येतोय, गॅप मध्ये खेळला गेलाय. चांगली बॅटिंग आपण पाहतोय. पूर्णपणे मॅच ऑन केली आहे. सामना गरम केलाय, सामना रंगवलाय. अटीतटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. हर्षित शेट्टी देखील आक्रमण करतोय. आता मात्र आपण पाहिलं एका बाजूने आशिष, दुसऱ्या बाजूने हर्षित. दोघांनी मिळून 5 चौकार वसूल केलेत. मॅच आता ऑन झाली आहे. 8 बॉल 21 ची गरज आहे. कुठेतरी हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. कुठेतरी या सामन्यामध्ये आम्हाला वर्चस्व प्रस्थापित करायचं आहे आणि कुठेतरी विजयाचं स्वप्न पाहून आलोय. ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे. हे सांगताना दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 36 झालेल्या धावा विदाउट लॉस. 8 बॉल 21 करायच्या. 2 मध्ये कुठेतरी 2 चौकार ठोकले तर सामना एकतर्फा पूर्णपणे झुकलेला पाहायला मिळू शकतो. कल्याण प्रीमियर लीगचा आनंद घेतात. पुढे स्वीप करतोय फटका. चांगला इनटू दी गॅप. नो चान्स फॉर एनी फिल्डर. वॅकेंट एरिया निवडलाय. चेंडू सीमा पलीकडे. 4 येतोय केपीएल चौकार. 7 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज या मॅच मध्ये. अटीतटीचा सामना, रोमहर्षक सामना अंगावरती. शहारे अंधारा सामना, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारची तिकीट खर्च न करता येऊन मोफत हा जबरदस्त क्रिकेटचा थरार दैदिप्यमान सोहळा अनुभवायला मिळतोय. निमित्त आहे कल्याण प्रीमियर लीग. 7 बॉल 17 ची गरज. हर्षित शेट्टी ऑन फायर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेक कंप्लीट. पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स अगदी आपण पाहतो मैदानावरती, कारण सामना रंगलाय. अटीतटीचा सामना आहे. 7 बॉल 17 ची गरज आहे. एखाद्या मोठ्या फटक्याच्या शोधात असेल हर्षित शेट्टी देखील, तो देखील म्हणत असेल एक चांगला फटका आला तर मॅच बनेल, त्यामध्ये शंका नाहीये. 17 ची गरज. 7 चेंडूचा खेळ शिल्लक. 7-17. थरा क्रिकेटचा क्षेत्ररक्षक कव्हर मध्ये थोडेसे फंबल झाले होते. केवळ आणि केवळ एकच धाव इथे आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळाली. 6 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. यापूर्वी देखील हा कारनामा करून दाखवलाय आणि अगदी आपण पाहिलं तर या क्रीडांगणावरती 6 बॉल मध्ये 16 चेस झालेल्या होत्या. पुन्हा एकदा इतिहास दोहराला जाईल का हे देखील पाहायचंय. आता मात्र आपण पाहतो इक्वेशन शिल्लक आहे. येणारे 6 बॉल 16 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त सामना, मजा येईल या मॅच मध्ये. सामना रंगलाय. 6 बॉल 16 समीकरण आपण पाहतोय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. हौसले मजबूत ठेवावे लागतील, इरादे बुलंद करावे लागतील. हा सामना जर जिंकायचा असेल तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. महाराष्ट्राच्या मातीत जन्म तुम्ही घेतलाय, त्यामुळे संघर्ष तर तुमच्या रक्तात आहे. आणि आता मात्र ते सळसळचं रक्त, संघर्षाचं रूप आणि विजयाचं स्वरूप कोणाच्या बाजूने जाईल ते पाहायचंय. स्टॉपवॉच ऑन आहे. 7:57 पहिला बॉल पडला होता आणि आता टाइम झालेला आहे 8:13. शेवटचा मिनिट शिल्लक. यावेळेस मात्र आपण पाहता फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय हर्षित शेट्टी, आयकॉनिक खेळाडू. आणि आयकॉनची भूमिका किती महत्वाची आहे सांगत असताना
चौकार ठोकलाय, मॅच ऑन केली आहे. 5 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. जबरदस्त सामना, थरार क्रिकेटचा 16 आनंदाचा, कल्याण प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचा. शेट्टीला माहिती आहे शांत बसलो काय का म्हणून मी काय संत नाही, आणि आता संत आणि सावध खेळ करायला मला शांत बसून जमणार नाही. आक्रमण चढवलंय, 45 धावा झाल्यात. 5 बॉल 12 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वॉर्ड मॅच, जबरदस्त सामना. पुढे येऊन ऑफसाईडला स्वीप करतो पुन्हा एकदा. धाव घ्यायची नाहीये, शेट्टीला मॅच फिनिश करायचे. रनआउटच्या स्वरूपात आशिष माघारी परततोय. ही इज गॉन. डीजे अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय. 4 बॉल 12 ची गरज आहे या मॅच मध्ये. जबरदस्त क्रिकेट, थरा क्रिकेटचा 16 आनंदाचा, कल्याण प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वाचा. 4 बॉल 12 ची गरज. शुभम, वेळ चाललेला लक्षात ठेवा. स्टॉप वॉच ऑन आहे, या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. 2 धावांची पॅनल्टी या मोमेंटला तुम्हाला महागडी ठरू शकते. 4 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉलर तयार, बॉलिंग भागवरती संदीप. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. धाव मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये, आणि सुमितला देखील रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. रनआउटची विकेट, फलंदाज बाद. आता मात्र आपण पाहिलं तर आशिष मैदानामध्ये दाखल झालाय. ज्या आशिषने सेकंड मॅच मध्ये बहुमूल्य योगदान दिलं होतं. 3 बॉल 12 ची गरज आहे. 3 चौकार मारायचे आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर मात्र 2 रनआउट झाले. गॅप मध्ये खेळला गेलाय. 4 धावा, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे, आणि का ठेवले ते प्रेक्षकांना त्याला दाखवावं लागेल. 3 मध्ये 3 मारायचे होते, पहिला आलाय चौकार. किसी को मंजिल उससे पाने के लिए चलना पड़ता है. जब पूछा चिड़ियों से क्या करना पड़ता है बनाने के लिए घोंसला, उन्होंने कहा बार बार बढ़नी पड़ती है उड़ान, तिनका तिनका उठाना पड़ता है. धावणं धावेला इथे महत्व आहे. 2 बॉल आणि 8 ची गरज. हा बॉल डिसायडर असेल, हा बॉल ठरवेल सामना कुठे झुकेल. पुढे येऊन फटका खेळण्याचा प्रयत्न, क्रीज सोडली, मैदान सोडावं लागेल. काम तमाम, मॅच फिनिश. मॅच आपल्या मुठीत घेतले सिद्धिविनायक स्ट्रायकर्सने. खरं तर एखादा ओनर असेल तो इतके पैसे टाकून इथे संघ खरेदी करत असतो आणि या खेळाडूंना खेळण्यासाठी संधी निर्माण करून देत असतो. पण जेव्हा ते खेळाडू खेळण्यासाठी येत नाही आणि पॅनल्टी त्या संघाला लागली जाते, तर त्या पॅनल्टीचं महत्व पराभव झाल्याच्या नंतर कळतो. आज श्री तिसाई स्टार्स या संघाला 7 धावांची पॅनल्टी लागली, आणि मयूर त्याच 7 धावांनी इथे त्या संघाला पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे ती 7 धावाची पॅनल्टी कुठेतरी महागडी ठरली, हेच मी म्हणेन. त्यामुळे जर एखाद्या खेळाडूला तो पुरस्कर्ता किंवा तो ओनर तुम्हाला त्या संघामध्ये स्थान देतोय, तर त्या स्पर्धेसाठी येणं लास्ट मोमेंट पर्यंत ते तुमचं कर्तव्य आहे. सामना जिंकला सिद्धिविनायक स्ट्रायकर्सने, अभिनंदन. थँक्यू डीजे. मॅन ऑफ द मॅच कडे आपण लगेच वळूया. सामन्याकडे आपण वळतोय. अवघ्या आपण पाहिलं तर 4 धावांचं षटक टाकलं. बॅटिंग करताना 12 मध्ये 22 बनवल्या. शुभम लोखंडे ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.